धुळे न्यायालयानं आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। प्रशांत उर्फ सनी प्रकाश साळवे खून प्रकरणातील 4 आरोपींना धुळे जिल्हा सत्र न्यायालयानं दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे, तर एका आरोपीला 3.5 वर्षाचा कारावास सुनावला आहे। तसेच अन्य 3 पुराव्याअभावी निर्दोष सुटले आहे। सनी साळवे खून खटल्यातील आरोपींना शिक्षा झाल्यानंतर सनीचे आई वडील भाऊ बहीण हे शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापाशी पोहोचले आहेत। त्यांनी महामानवाला अभिवादन केलं आहे। तसेच डॉक्टर बाबासाहेब लिखित संविधानावर आमचा पूर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली आहे। माझं नाव स्नेहा साळवे, प्रशांत साळवेची बहीण उर्फ सनी। 2018 साली जी घटना घडली त्या दिवशी आम्हाला खूप त्रास होता की आज आम्हाला न्याय भेटेल की नाही भेटणार, पण आज संविधानामुळे आणि आमच्या बापूभाऊंमुळे आम्हाला आज हा न्याय भेटला किंवा आम्हाला आज संविधानाची ताकद काय किंवा या गोष्टीमुळे आज आम्हाला खूप आनंद आहे। आज आम्हाला न्याय भेटला यातच आम्हाला खूप समाधान आहे। चंदन नगरातील रहिवासी सनी साळवे व त्याचा मित्र सुमेश सुरवंशी यांच्यावर दिनांक 18 एप्रिल 2018 रोजी खुनी हल्ला करण्यात आला होता। मोटरसायकलचा कट लागला म्हणून त्यांना जितू फुलपगारे यांनी साथीदारांसह अडवत त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता। हल्लेखोरांनी सनी साळवे याला चाकू गुप्तीने बोचकल्यानं तो दगावला होता, तर त्याचा मित्र व भाऊ हे देखील गंभीररित्या जखमी झाले होते। या घटनेनंतर देवपूर पोलिसात जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवडे, दादा फुलपगारे, गोपाल चौधरी, भैया बाविस्कर, सनी सानप यांच्यावर भांडवी कलम 302, 307, 323 यांसह अॅट्रॉसिटी व विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर सनी साळवे खून खटला हा धुळे जिल्हा न्यायालयात सुरू होता। न्यायालयानं सर्व साक्षी महत्त्वाचे पुरावे तपासून आज निकाल दिला आहे। यामध्ये तत्कालीन डीवायएसपी सचिन हिरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे। तसेच फिर्यादी यांची ही साक्ष दिशादर्शक ठरल्यानं त्यानुसार जिल्हा न्यायालयानं न्यायमूर्ती DM आहेर यांनी या खटल्याचा निकाल सुनावला आहे। यात मुख्य आरोपी जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवडे यांना भांडवी कलम 302, 307, 323, 147, 148, 149 व अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे। या चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तर दंड न भरल्यास आणखी 1 वर्षाचा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। तर आरोपी दादा फुलपगारे हा खून व खुनाचा प्रयत्न कलमातून निर्दोष सुटला आहे, मात्र त्याला इतर कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे। तर या खटल्याशिवाय संशयित आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली आहे। सनी साळवे खटल्याकडे अवघ्या धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून होते। हा खटला जिंकण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट श्यामकांत पाटील, ॲडव्होकेट CD सोनार, ॲडव्होकेट निलेश दुसाने, ॲडव्होकेट विशाल साळवे, ॲडव्होकेट उमाकांत घोडराज आदी वकील विशेष मेहनत घेत होते। वकिलांच्या एकत्रित मेहनतीमुळे सनी साळवेला न्याय मिळाल्याची जनभावना दलित समाजाकडून उमटली आहे। अशा पद्धतीनं अॅट्रॉसिटी अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे। या निकालामुळे संविधानाबरोबरच न्यायदेवतेवर जनतेचा विश्वास वाढला आहे। तर या खटल्यासाठी परिश्रम घेणाऱ्या वकिलांचा सत्कार करून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे। दिनांक 18/4/2018 रोजी देवपूरमध्ये घडली होती। देवपूरच्या वाडीबोकर रोडवर सायंकाळी घटना घडली होती। 16 वर्षाचा शालेय विद्यार्थी होता सनी साळवे आणि त्याच्यासोबत असणारे सुमेश सूर्यवंशी, सागर साळवे यांना बेदमपणे मारहाण करण्यात आली होती आणि त्या मारहाणीत सनीचा निर्गुणपणे खून करण्यात आला होता। आणि त्यानंतर ज्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटसाठी सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं, त्या ठिकाणी आरोपींनी येऊन पुन्हा तिथल्या जे काही जखमी होते त्यांना मारहाणीचा प्रयत्न केला आणि बेदमपणे दहशत करण्याचा प्रयत्न केला। शहरातली अत्यंत घाणेरडी घटना त्या 2018 मध्ये घडली होती, ज्यावेळेस एखाद्या विद्यार्थ्याचा खून होतोय आणि त्याचा खून झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणण्यात आलं त्या ठिकाणी देखील त्याला मारण्याचा प्रयत्न झाला। अशा पद्धतीने नृशंस हत्याकांड त्या ठिकाणी घडलं होतं आणि त्या हत्याकांडानंतर आजतागायत आरोपी हे तुरुंगात होते। या ठिकाणी आमची भूमिका अशी होती, शहरातलं वातावरण हे जे काही प्रदूषित झालं आहे, गुंडांच्या गर्दीने भरलेलं आहे, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून आम्ही ही केस जीवतोड पद्धतीने चालवण्यात आलेली आहे। या ठिकाणी जी काही आज निकाल लागलेला आहे, आज निकालामध्ये डबल लाईफ आरोपींना देण्यात आलेले आहे
अशा पद्धतीने या ठिकाणी निकाल आज न्यायालयाने घोषित करण्यात आलेला आहे। आरोपींना या ठिकाणी न्यायालयाने निर्दोष दोषी धरलेला आहे आणि त्यांना लाईफ इम्प्रिझनमेंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एकूण किती आरोपी याच्यामध्ये होते आणि ते कुठल्या रहिवासी होते आणि किती वयाचे होते? जो सनी साळवे हा मयत झाला त्यावेळेस त्याचं वय केवळ आणि केवळ 16 वर्षाचं होतं। 16 वर्षाच्या मुलाला ज्यांनी मारलं त्यांचं वय त्यावेळेस जवळपास 35-40च्या आसपास होतं। अशा पद्धतीचं त्याचं वय होतं आणि आरोपी हे देखील धुळ्यातलेच राहणारे होते आणि सनी साळवे देखील धुळ्यातलाच राहणारा होता। जवळपास आज 6 वर्ष होण्यात आली, आरोपींना जामीन मिळालेला नव्हता, आरोपी तुरुंगात होते। या ठिकाणी एकूण 4 आरोपींना डबल लाईफ या ठिकाणी लागलेली आहे। न्यायालयाने त्यांना डबल लाईफ या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी धुळे न्यायालयातील वकील संघाने चांगल्या पद्धतीने एकजूट दाखवली। आरोपींचं वकीलपत्र नाकारून त्यांनी एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा जो काही संदेश दिला आहे, तर निश्चितपणे महाराष्ट्रात असा संदेश देणारे धुळे वकील संघ हा एकमेव संघ आहे ज्यांनी धुळ्याच्या एकूण कायदा आणि सुव्यवस्थेची बांधिलकी मानत, सामाजिक बांधिलकी मानत त्यांनी हा संदेश या ठिकाणी दिलेला आहे। या ठिकाणी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट बापूसाहेब श्यामकांत पाटील हे या ठिकाणी कार्यरत होते। त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे। या ठिकाणी ॲडव्होकेट CD सोनार ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जी काही मदत केलेली आहे, तर त्यांचं देखील आम्ही ऋणात राहू इच्छितो। त्यासोबत ॲडव्होकेट निलेश दुसाने यांनी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने फिर्यादी पक्षाला सहकार्य केलेलं आहे। उच्च न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट निलेश देसले यांनी देखील अत्यंत चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन या केसमध्ये जीवतोड मेहनत घेतलेली आहे। त्यासोबतच धुळे शहरातले जे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते नेते यांची प्रचंड मेहनत या ठिकाणी लागलेली आहे। हा केवळ आणि केवळ विशाल साळवेचा विजय नाही, तर हा सामाजिक चळवळीचा विजय आहे। हा जे लोक प्रामाणिकपणे काम करतात त्या सगळ्यांचा विजय आहे, कारण की या ठिकाणी ही संघटित ताकदमुळे हे सगळं घडलेलं आहे। कोणत्या एकट्या दुकट्याच्या ताकदीमुळे हा निकाल लागलेला नाही, तर सामूहिक ताकदीचा परिणाम म्हणून हा निकाल या ठिकाणी लागलेला आहे। त्यामुळे हा विजय हा दलित चळवळीचा विजय आहे, हा या इथल्या आई बहिणींचा विजय आहे। त्यासोबतच धुळे शहरातला जो काही वर्ग आहे, जो दलित जरी नसेल तरी त्याला वाटतं आपलं धुळे शहर सुरक्षित राहिलं पाहिजे, या सगळ्यांचा हा विजय आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो। तर अवघ्या 15 वर्षीय मुलाला गमावल्यानंतर सनीचे आई वडील न्यायालयाच्या प्रतीक्षेत होते। आज अखेर मुलाला न्याय मिळाल्यानंतर त्यांनी न्यायदेवतेचे, वकिलांचे, साक्षीदारांचे आभार मानले आहेत। यावेळी मुलाच्या आठवणीत भाऊक साळवे कुटुंबियाचे डोळे पाणावले होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात आजारपणाच्या कारणानं न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे। परंतु मंत्री भुजबळ हे घेत असलेल्या जाहीर सभा व त्यांच्या बोलण्यावरून व देहबोलीवरून ते कोणत्याही प्रकारे आजारी नसल्याचं दिसतं। त्यामुळे मंत्री भुजबळ यांनी न्यायालयाची दिशाभूल व फसवणूक केल्यानं त्यांची जामीन रद्द करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाजानं केली आहे। तर याबाबत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देण्यात आलं आहे। धुळे मराठा सकल समाजाच्या वतीने आज आम्ही छगन भुजबळ हे समाजात अनुदान करत फिरतात आणि त्यांनी खोट्या रीतीने सुप्रीम कोर्टातून महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून जामीन मिळवलेला आहे। प्रकृतीचं कारण दाखवून त्यांचा आजार हा निष्पन्न समाजापुढे यायला पाहिजे, म्हणून त्यांची मेडिकल तपासणी सुद्धा व्हायला पाहिजे आणि ज्या वृत्तीने त्यांनी जामीन मिळवलेली आहे तब्येतीचं कारण दाखवून, पण ते एखादी चांगल्या माणसासारख्या जोरजोरात सभा घेत फिरतायत, दोन समाजात भांडण लावत फिरतायत। त्या कारणाने मराठा समाजाच्या वतीने आज त्यांची जामीन ही रद्द करण्याची राज्य सरकारकडे मागणी करत आहोत। धुळे मराठा सकल समाजाच्या वतीने आज जर यापुढे छगन भुजबळांनी मराठा समाजाच्या विरुद्ध बोलले, पण तुम्ही जर खोटी जामीन तिथून मिळवतात, शासनाची फसवणूक करतात, कोर्टाची फसवणूक करतात, मग तुम्ही जर दंडलांडगे तर यांची जामीन तात्काळ रद्द का नाही करावी अशी सकल मराठा समाज धुळेच्या वतीने आज शासनाकडे मागणी करत आहोत। जय
निवेदन देतेवेळी भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे, सुधाकर बेंद्रे, दीपक रोंदळ, मनोज ढवळे, राजेंद्र काळे, भैया शिंदे, राजेंद्र मराठे, संतोष लगडे, अभिनव पाटील, सुरेश पवार, बाजीराव खैरनार, प्रकाश गिरमरकर, राकेश भोसले यांसह आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होता। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळ्यातील सर्वे नंबर 430, 432 या 34 एकर 15 गुंठे जमिनीवर मनाई आदेश असताना या शेत जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या भूमाफियांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी रमजान बाबूलाल शाह यांनी केली होती। या संदर्भात रमजान शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन आत्मदानाचा इशाराही दिला होता। या पार्श्वभूमीवर दुपारी 12 वाजेच्या सुमारास जुने कलेक्टर ऑफिस परिसरात रमजान शाह यांनी आत्मदानाचा प्रयत्न केला आहे। मात्र शहर पोलीस ठाण्याच्या पथकानं वेळीच दखल घेत त्यांना ताब्यात घेतला आहे। वडजाई रोड परिसरातील भूखंडाबाबत न्यायालयीन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यास मनाई केले असतानाही भूमाफियांनी खरेदी विक्रीचा व्यवहार केला आहे। या शासकीय अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तहसीलदार यांचे कार्यालयासमोर आत्मदान करण्याचा इशारा रमजान शाह यांनी पत्रकार परिषदेत दिला होता। या पार्श्वभूमीवर त्यांनी आज 12 वाजेच्या सुमारास जुने कलेक्टर ऑफिस परिसरात आत्मदानाचा प्रयत्न केला आहे। मात्र शहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय पथकातील सुधाकर पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेत त्यांना ताब्यात घेतलं व पुढील अनर्थ टळला आहे। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। जनतेच्या विविध विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी आज किरण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा जन आक्रोश मोर्चा महानगरपालिकेत धडकला आहे। महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराचा यावेळी निषेधही करण्यात आला आहे। केंद्र व राज्य शासनामार्फत समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध विकास योजना राबवल्या जात असतात। मात्र धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 15 येथील सिद्धार्थनगर, नवजीवन नगर व देशमुख नगर या परिसरात गेल्या 2018 पासून ते आजपर्यंत एकही विकास काम करण्यात आलेले नाही। शासनानं दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मनपाकडे भरपूर निधी पाठवला आहे। मात्र त्या निधीचा वापर कुठे केला गेला याची उत्तरे मनपा प्रशासनानं द्यावी अशी मागणी नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यांनी केली आहे। सर्व महापुरुषांच्या शक्तीवर अभिवादन करून आज आम्ही 21/12/2023 रोजी महापालिकेवरती जन आक्रोश मोर्चा घेऊन आलेलो आहे। कारण महापालिकेचा हा भोंगळा कारभार मनमान्या चालू आहे आणि या मनमान्यांना थांबवण्यासाठी आज पूर्ण जनता रस्त्यावर उतरली आहे आणि या जनतेने आज ठरवलं आहे की जोपर्यंत महापालिका हा आपला मनमानपणा थांबवणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा जन आक्रोश मोर्चा हा आक्रोश मोर्चाच्या मेतूने जर यांनी ऐकले नाही तर आम्ही महापालिकेच्या बाहेर करणार आहोत। महापालिकेचा भोंगळा कारभार असा आहे की ज्या लोकांना 1 पट घरपट्टी होती त्या लोकांना 10 पट घरपट्टी दिलेली आहे। तर प्रशासनाला आम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही कोणत्या बेसवरती महापालिकेने ह्या घरपट्ट्या आकारलेल्या आहेत। आणि दुसरा म्हणजे प्रभाग 15 मध्ये आतापर्यंत दलित वस्ती सुधार योजनेचा एकही काम त्यांनी केलेलं नाहीये। आम्ही मागच्या टायमालाही मोर्चा आणलेला होता, फक्त आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं। या महापालिकेचं असं आहे, एक तर आंधळ दळत आहे आणि कुत्रं पीठ खात आहे। यामध्ये प्रशासनाचा कोणाचा वचक राहिलेला नाहीये आणि 2-4 लोक ही महापालिका चालवत आहे। या प्रशासनाला आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय आणि या महापालिकेने जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही अमर उपोषण या पालिकेच्या बाहेर करणार आहोत। सदर प्रभाग क्रमांक 15 मध्ये विविध समस्या नागरिकांना उद्भवत आहेत। मात्र त्या समस्या सोडवण्यासाठी कोणी वाली नाही। त्यातच वाढीव घरपट्टीबाबत नोटिसा पाठवून गोरगरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम मनपा प्रशासनानं केलं आहे। त्यामुळे सदर वाढीव घरपट्टी तात्काळ कमी करण्यात यावी, तसेच नारायण मास्तर चाळीतील पुरुष शौचालय तोडण्यात यावे व जनतेच्या मूलभूत सुविधांसह विकास कामांकडे मनपा प्रशासनानं लक्ष देऊन काम करावी अशा मागण्या जन आक्रोश मोर्चातून करण्यात आल्या आहेत। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शासनाच्या विविध विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी करावं किंवा वयाच्या 58 वर्षापर्यंत नोकरीची हमी द्यावी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत रणजित भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे।
धुळे जिल्ह्यामध्ये शासनाची विविध कार्यालय आस्थापनामध्ये गेल्या काही वर्षापासून कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत। कंत्राटी कर्मचाऱ्यांनी वर्षानुवर्षे आपल्या कामातून कष्टातून विविध योजनांद्वारे जनतेची सेवा केलेली आहे। आपल्या जीवनातील तरुणपणाचा उमेदीचा काळ सेवा व काम करण्यासाठी त्यांनी खर्च केलेला आहे। परंतु कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी नाही। काही कर्मचाऱ्यांना ESIC EPF विमा मिळत नाही। शासकीय काम करत असताना काही अपघात झाल्यास कोणतीही गॅरंटी हमी नाही। अशा कर्मचाऱ्यांवर संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे। सर्व विभागातील कंत्राटी कर्मचारी हे मनापासून प्रामाणिकपणे आपली सेवा शासनाला व जनतेला देत आहे, परंतु त्यांना कोणीही वाली नाही। आज जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, जलजीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, ठिबक सिंचन योजना, पाणलोट कार्यक्रम, जल संसाधन कार्यक्रम, सेतू जिल्हा नियोजन समिती, महिला बाल कल्याण अशा विविध आस्थापनांमध्ये शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी केली आहे। विविध कार्यालयांमध्ये जे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी करावं किंवा वयाच्या 58 वर्षापर्यंत त्यांना शासनाने हमी द्यावी अशा प्रकारचं निवेदन आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलेलं आहे। आमच्या लक्षात आलंय की धुळे जिल्ह्यामध्ये असे कित्येक कार्यालय आहे ज्या कार्यालयामध्ये वर्षानुवर्ष कित्येक वर्षापासून कंत्राटी कर्मचारी काम करतायत। अशा कर्मचाऱ्यांना आज काही ठिकाणी ESIC EPF आणि विम्याची सुद्धा सुविधा मिळत नाही। ऐन तरुणपणाच्या काळामध्ये, उमेदीच्या काळामध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याच्या आणि जिल्ह्याच्या जनतेची सेवा केलेली आहे। अशा कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणं अतिशय चुकीचं आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे की जे कंत्राटी कर्मचारी विविध कार्यालयामध्ये आस्थापनामध्ये काम करतायत त्यांना शासनाने परमनंट करावं किंवा वयाच्या 58 वर्षापर्यंत त्यांना हमी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांची नक्कल करून अवमान केल्याप्रकरणी भाजपा धुळे महानगरने निषेध आंदोलन केलं आहे। हे आंदोलन महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार करण्यात आलं आहे। काँग्रेसचे राज्यसभा सदस्य कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे कामकाज सुरू असताना बाहेर परिसरात उपराष्ट्रपती व राज्यसभेचे अध्यक्ष जगदीश धनखड यांच्या आवाजाची नक्कल करून अवमान केला आहे। याचा निषेध आज धुळ्यात भाजपाच्या वतीनं करण्यात आला आहे। संसद भवनामध्ये या देशाच्या अनेक समस्यांना तोंड दिल्या जातं, अनेक समस्या सोडवल्या जातात। अशा या संसदेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये चालू असलेल्या या स्वतःला INDIA म्हणणारे I.N. या डॉट वाल्यांनी हे संसद कसं चालणार नाही याच्यासाठी सतत गदारोळ केला। लोकसभेत आणि राज्यसभेचे सभापती यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, वारंवार सांगितलं, तरीही त्यांनी न ऐकल्यामुळे लोकसभेतून आणि राज्यसभेतून INDIचे खासदारांना निलंबित करण्यात आलं। कारण एका दिवसाचा किती खर्च असतो हे जनतेला माहीत आहे आणि अनेक प्रश्न हे महत्त्वाचे असताना याच्यावर हे सरकार चालू नये आणि म्हणून यांनी केलेला हा घोळ। पुन्हा यांना बडतर्फ केल्यानंतर दक्षिणेतील बंटी बॅनर्जी हा त्या लोकसभेच्या बाहेर आल्यानंतर या देशाचे उपराष्ट्रपती, आदिवासी व्यक्ती, उपराष्ट्रपती आणि त्या राज्यसभेचा सभापती यांची टिंगलटवाळी करतायत, नाव सांगून टिंगलटवाळी करतायत आणि त्यांची व्हिडिओ कॅसेट बनवून प्रसारित कोण करतंय तर या देशाचा पप्पू
जो INDIचा प्रमुख पप्पू राहुल गांधी वास्तविक त्यांना या गोष्टीची माहिती पाहिजे. उपराष्ट्रपतीचा अपमान हा साधा अपमान नसून या घटनेच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतभर तीव्र आंदोलन चालू असून आज धुळ्यामध्ये सुद्धा या घटनेचा आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं जाहीर निषेध करीत आहोत. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.